नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर आज खूप दिवसांनी व्लॉग बनवतेय कारण की बराच दिवस झाले व्लॉग बनवायचं वेळ पण नव्हता आणि आर्यन दादाचं पण ऑफिस असल्यामुळे व्लॉग शूट करायला कोण नव्हतं. मग आणि हे आहे माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे, रिंग लाईट वगैरे सगळं आहे, पण ते एकटीला जमत नाही मला असं. कारण जे काही करतं ते तुम्हाला तर माहिती आहे, आर्यन दादाच करतो. मी कधीच एकटी असं व्लॉग शूट करत नाही किंवा कुठले रील्स करत नाही. पण आता आर्यन दादा मला म्हटलं, आता कसं झालं, व्लॉग बंद पडलेत, आपले रील्स बंद पडलेत, वेळ पण मिळत नाहीये आणि म्हटलं किती दिवस बंद ठेवणार आहे चॅनल, मग असं नको व्हायला, म्हणून आता आपण परत आपलं चॅनल सुरू केलेलं आहे. म्हणजे आजपासून आपले रोजचे व्लॉग पडतील. मग मी म्हटलं चला आजपासून सुरू करतोय व्लॉग आपण. तर आता मी ॲक्च्युली करत होते पिठलं. बघता तुम्ही, पिठल्याची सगळी तयारी झाली आहे. यात मी ही मिरची वाटून ठेवली आहे, हे बघा, मिरची, आलं आणि लसूण वाटून ठेवलेलं आहे. आणि पिठल्यासाठी मी हे घेतलेलं आहे आपलं बेसन, आणि कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेलं आहे. तर म्हटलं की माझं कसं आहे, आज घरात कोणच नाही आहे आणि खूप मला कंटाळा आला होता स्वयंपाक काय करायचा. तर मी सकाळी ॲक्च्युली भाकरी करणार होते, पण म्हटलं नको, चपात्या करू, कारण आर्यन दादाला चपाती लागते कंपल्सरी. मग चपात्या केल्या होत्या, भात केला होता आणि भाजीचाच थोडासा प्रश्न होता, काय करायचं. मग तो मला म्हटलं मम्मी डायरेक्ट पिठलं कर. आणि त्यांनी काय केलं शाण्यानी, सकाळी मी पोहे केले होते ते खाल्ले आणि तो निघून गेला. आणि अरे आला, काय आणले? अच्छा, हा बोल. हो हो, बघा आर्यन दादा आता चाललाय परत बाहेर. तो कधी घरात थांबतच नाही, त्यामुळे माझा व्लॉग असाच मलाच करायला लागणार आहे आतापासून. त्यामुळे बोल काय. येतो मी जाऊन. हो डॉक्युमेंट घेऊन चालू सोबत. हो चालेल. ते डायरेक्ट देऊनच मग. हो चालेल. की देऊन टाकतो आणि मग डायरेक्ट येतो. हो चालेल. ठीक आहे. फक्त लवकर या. हा, उशीर होईल थोडा. तर असं काहीतरी चाललेलं असतं आर्यन दादाचं. हो ये. हो घेते. तो बाहेर गेला की त्याचं लवकर येणं नसतं घरात. आणि आता तो पोटभर खाल्लंय त्यांनी. मेन तर सकाळी उपीट वगैरे खाल्लं होते. आणि आत्ताचं म्हणाल जर तुम्ही, तर आता मी हे करते हे फक्त माझ्यासाठी, कारण त्याचं ऑलरेडी भरलेलं आहे. त्याला असं पिठलं तो खातो, पण कधीतरी. ते पण मी सकाळी मला म्हटलं नाही, मला पिठलं नाही खायचं. मग त्याच्यासाठी भाजी पोळी केली, भाजी पोळी खाल्ली त्यांनी. ॲक्च्युली त्याला ते बटाट्याचे चकत्या वगैरे खूप आवडतात. तर मग तो म्हटलं मला तसं कर, सिंपल काहीतरी. आज खूप कंटाळा आला, संडे होता आणि कंटाळा आला. आम्ही उठलोच 10 वाजता, त्यामुळे मग सगळे पुढचे रुटीन असे लेट होत गेले. आणि आता वाजलेत आय थिंक 1 वाजला असेल, 1 ते 1:30 वाजलाय. तर मग मी म्हटलं, तो मला म्हटलं आता काय नको करूस, आपण संध्याकाळी तर बाहेरच जाऊ जेवायला. म्हटलं ठीक आहे. मग आत्तासाठी काय करायचं, तर त्याचं तर भरलेलं आहे. ते बटाट्याचं मला सारखं खाता येत नाही, कारण की मला ॲसिडिटी होते लगेच. त्यामुळे मग ते बटाटा त्याच्यापुरतं केलं. म्हणजे आमच्याकडे बघा सगळ्यांचं वेगवेगळं असतं. एकच कोणीच असं खात नाही, सगळ्यांना वेगवेगळं करावं लागतं. मग मी म्हटलं नको, आता माझ्यासाठी मी सिंपल असं पिठलं करते, म्हणजे मला छान वाटेल असं खायला. त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा व्लॉग पण शूट करून घेऊ पिठलं करता. तर आता आपण खूपच दिवसांनी व्लॉग बनवतोय. तसं बघितलं तर रोज काय व्लॉग बनवायचा हा एक प्रश्न असतो आम्हाला, की रोज काय म्हणजे नवीन काय. ठीक आहे, मी रेसिपी जर दाखवली तर मला ते रेसिपीचं कळत नाही, कारण की मी कधीच रेसिपीचे ब्लॉग जास्त बनवलेले नाही आहेत. आणि ते बनवताना पण ते 1-2 बनवले असतील, ते पण ब्लॉगमध्ये आर्यन दादा शूट करतो. त्यामुळे रेसिपीचे ब्लॉग मला जास्त जमत नाही बनवायला. तरी मी म्हटलं चला आज थोडंसं आपण ट्राय करूया. कारण की मी आहे ना, तुम्हाला सांगू का, जेव्हा पण हे पिठलं बनवते ना, खूप शॉर्टकट पद्धतीने बनवते. कारण की कुठलंही हे असू दे, फूड असू दे, आमच्याकडे शॉर्टकट पद्धतीने मी बनवते. जास्त झमेला नाही करत बसत. एव्हन बिर्याणी सुद्धा बनवायची असेल तर मी शॉर्टकट पद्धतीने बनवते, की पटकन होईल असं. कारण मला ते 2-2 तास तिकडे चमचा हलवत बसायला तेवढा वेळ नसतो.
एक तर ऑफिस असतं, बाहेरचं काम बघायचं असतं, परत आर्यनदादाचं बघायचं असतं, परत घरच्याचं सगळ्यांचं बघायचं असतं. त्यामुळे असं होतं ना की मला माझी ही कामं करून परत दुसरीकडे बघायचं असतं. त्यामुळे मग मी काय करते, जे काय ते शॉर्टकट, मला ती सवयच लागली. घरातली पण सगळी कामं उरकायची शॉर्टकट म्हणजे असं शॉर्टकट नाही काय, सकाळी मॉर्निंगला उठलं ना 5 वाजता तर उठते. 5 वाजता उठले की घरं झाडायची, पुसायची, टॉयलेट बाथरूम घासायचं, देवपूजा करायची आणि मग त्याच्यानंतर स्वतःचं आवरायचं. मग पीठ मळायला घ्यायचं. एकदा आंघोळ झाली की मग माझं स्वयंपाकाचं चालू होतं. मग पीठ मळायला घ्यायचं, कारण आंघोळ केल्याशिवाय मी स्वयंपाकाला हात लावत नाही. त्यामुळे मला ते आवडतही नाही. हां, एवढं आहे, मी चहा करून पिते, कारण चहा केल्याशिवाय मला एनर्जी येत नाही. त्यामुळे मला मॉर्निंगला उठल्या चहा लागते. त्यामुळे आता उठलं की आंघोळ वगैरे करायची. मग आंघोळ झाली की देवपूजा वगैरे झाली की इकडे यायचं किचनमध्ये, पीठ मळून ठेवायचं, पहिल्यांदा भात लावायचा, मग आमटीची तयारी करायची. असं म्हणजे होतं माझं. मग 9, 9:15पर्यंत सगळी कामं उरकायची. मग बाहेरची कामं आपली, बाहेर जायचं, ऑफिस आहे, हे ते, त्यांच्या मागे पळा, ह्याच्या मागे पळा, हे चालू होतं माझं, रुटीन आहे माझं. मग संध्याकाळी असं असतं, ॲक्च्युली तुम्ही बघत असाल तर फेसबुकला मी डायलॉग टाकत असते. डायलॉग बोलण्यापेक्षा असं म्हणतो ना, मोटिवेशन व्हिडिओ ते करत असते फेसबुकला. माझे फेसबुकवर अकाउंट आहे सुनैना पिसे म्हणून, जाऊन फॉलो करा. तर तिकडे मी फक्त मोटिवेशनचे व्हिडिओ टाकत असते फेसबुकला. आणि इन्स्टाला तर आत्ता इन्स्टा चालू केलं आहे, कारण की इन्स्टा मी वापरतच नव्हते, मला इन्स्टाच माहिती नव्हतं. आर्यनदादाचं अकाउंट होतं, पण मी आत्ता चालू केलं. सगळे म्हणायचे की आता यूट्यूबला आहेस आणि फेसबुकला आहेस, मग इन्स्टा का नाही चालू करत, इन्स्टाचं का नाही चालू करत. ते सगळं तुम्हाला खरं सांगू का, इन्स्टा, फेसबुक आणि माझं यूट्यूब आर्यनदादाच हँडल करतं. फक्त मी व्हिडिओ बनवते. बाकी ते एडिटिंग करणं, ते टाकणं, ते सगळं त्याच्याकडे आहे, कारण की माझा सगळा ॲक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये. जरी मी ह्याच्यावरनं शूट करते तरी ॲक्सेस सगळा त्याच्या मोबाईलवर आहे. माझा व्हॉट्सअप असू दे, माझं इन्स्टा असू दे, माझा फेसबुक असू दे किंवा माझा यूट्यूब असू दे, सगळे ॲक्सेस आर्यनदादाच्या मोबाईलवर आहे. कारण की कसं आहे, तो एडिटिंग करतो, तो सगळं टाकतो, त्यामुळे ते आयफोनमध्ये त्याचं सगळं चाललेलं असतं. मी फक्त एकदा शूट केलं की माझा विषय संपला. असं सगळं चाललेलं आहे. तर चला, आजपासून आपण चालू करतोच आहे. तर मी म्हटलं होतं एक शॉर्ट असा व्हिडिओ बनवूया. आय थिंक हा शॉर्ट नाही, लॉंग व्हिडिओ झाला आहे. 7 मिनिटाचा व्हिडिओ, 7-8 मिनिटाचा हा व्हिडिओ झाला असेल आय थिंक. तरी पण मी आता करून घेते माझं काय करायचं आहे. माझं पिठलं करून घेते आणि पटकन जेवण करते, कारण लय भूक लागली आहे, 1:30 वाजलेला आहे करते. आणि आता आजपासून माझे व्लॉग रोजच्या रोज बघत जा. रोजच्या रोज मी व्लॉग करणार आहे, काहीतरी नवीन घेऊन येईन तुमच्यासाठी. माझा प्रयत्न आहे काहीतरी नवीन आणायचं, तर मी नक्की नवीन आणीन. आणि कोणाकोणाला जर रेसिपीचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांनी प्लीज कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मॅडम तुमच्या रेसिपीचे व्हिडिओ टाका. मी नक्की रेसिपीचे पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन रेसिपीचे व्हिडिओ करायचा. ओके, तर आज बघू, जर जमलं तर ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवीन जी शॉर्टकटमध्ये मी करत असते. नाही तर रोजचे व्लॉग आपले नवीन पडणारच आहेत. ओके, तर व्लॉग माझे रोजच्या रोज बघायला विसरू नका. सुनैना व्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे रोजचे नोटिफिकेशन पडत जातील आणि रोजचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.